स्पीडसाठी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावं. सर्वांनी खाली बसावे. आदरणीय व्यासपीठ, बीएड 2019-2021च्या उकडीचा पदवी ग्रहण समारंभाच्या अध्यक्षा, आमच्या महाविद्यालयाच्या विद्यमान प्राचार्य तथा IASCच्या संचालक आणि आमच्या सर्वांच्या गुरुवर्या सन्माननीय डॉक्टर संजीवनी मुळे मॅडम, पदवी ग्रहण समारंभाच्या प्रमुख अतिथी आमच्या गुरुवर्या सन्माननीय
डॉक्टर साधना शहा मॅडम, ज्येष्ठ प्राध्यापक आदरणीय डॉक्टर करवंदे सर, सर्व आदरणीय प्राध्यापक वृंद, ग्रंथपाल, कार्यालयीन कर्मचारी वृंद, पदवी ग्रहण करण्यासाठी जे या ठिकाणी उपस्थित आहेत असे 2019-2021च्या तुकडीचे स्नातक प्रशिक्षणार्थी बंधू भगिनी, बीएड नियमित 2022-23 वर्गाचे प्रथम आणि द्वितीय वर्षाचे प्रशिक्षणार्थी बंधू भगिनी, एमएड नियमित 2022 व 23 प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाचे प्रशिक्षणार्थी बंधू भगिनी, पीएचडीचे संशोधक विद्यार्थी बंधू भगिनी, या सर्वांचं मी प्राध्यापिका डॉक्टर भाग्यश्री सुभेदार आपल्या सर्वांचं शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत करते. व्यासपीठावर विराजमान झालेल्या आजच्या पदवी ग्रहण समारंभाच्या अध्यक्षा, प्रमुख अतिथी आणि ज्येष्ठ प्राध्यापक आदरणीय करवंदे सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी पदवी ग्रहण समारंभाप्रसंगी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्व मान्यवर विनंती. तमसो मा ज्योतिर्गमय. अर्थातच अंधाराकडून उजेडाकडे प्रकाशाचा मार्ग, अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग. महाविद्यालयाचे ब्रीदवाक्य, दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा. दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा. अशा या तेजोमय दिव्याला नमन करूया, नमन करूया. दीप ज्योती परंज्योती, दीप ज्योतिर्जनार्दन, दीपो हरतु मे पापम, दीप ज्योतिर्नमोस्तुते, दीप ज्योतिर्नमोस्तुते. सर्व मान्यवरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते. दीप प्रज्वलन झालेले आहे, ज्ञानाचा प्रकाश पसरलेला आहे. यापुढील कार्यक्रम त्यासाठी सर्वांनी उभे राहायचं आहे. राज्यगीत आणि विद्यापीठ गायनासाठी उभं राहायचंय. ब्रेक, सावधान, एक साथ ऊंची आवाज में राज्य गीत शुरू करेंगे. शुरू कर. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. किती आम्हा तुझी मुली गडगड भारत. सुल्तान
विद्यापीठ गीतासाठी उभे राहायचे आहेत। एक साथ विद्यापीठ गीत शुरू करेंगे। शुरू कर। गीत आमुचे सागराचे इतिहासाचे जनमनाचे गीत आमुचे सागराचे गीत आमुचे आकाशाचे गीत आमुचे सागराचे इतिहासाचे जनमनाचे गीत आमुचे सागराचे वाऱ्यातही मराठीचे जिवेलंत घरोघर संत महंतांचे विरागी गीत आमुचे वादळाचे इतिहासाचे जनमनाचे गीत आमुचे सागराचे तंतु तंतु संघर्षाचा पैठणीत भिनले दक्षिणेचे कक्षी कक्षी विजयाचा मिळलेला सोन पहाट उदयाचे गीत आमुचे उजेडाचे इतिहासाचे जनमनाचे गीत आमुचे सागराचे प्रज्ञेचा सूर्यनवा शब्द शब्द उजळून गेला समतेचा संघाचा अर्थ धारून गेला विराट विशाल संस्कृतीचे गीत आमुचे जीवनाचे इतिहासाचे जनमनाचे गीत आमुचे सागराचे गीत आमुचे आकाशाचे गीत आमुचे सागराचे इतिहासाचे जनमनाचे गीत आमुचे सागराचे विश्राम। एक साथ बैठेंगे। बैठ जाओ। यानंतर पदवी ग्रहण समारंभाचा उद्देश समजून घेण्यासाठी प्रास्ताविक सादर करावे अशी मी विनंती आदरणीय डॉक्टर करवंदे सर यांना करते। प्रास्ताविक।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सन 2019-21 या तुकडीच्या शासकीय अध्यापक महाविद्यालय ISA छत्रपती संभाजीनगर मधील या तुकडीच्या पदवीग्रहण समारंभ प्रसंगी या ठिकाणी स्नातक उपस्थित आहेत। या स्नातकांना पाहुण्यांच्या माध्यमातून पदवी प्रदान केली जाईल, ती आपण ग्रहण करणार आहोत। प्रस्तुत कार्यक्रमामध्ये BEd MAd या सर्व छात्र अध्यापकांसह आपल्या सर्व स्नातकांचं मी सचिव या नात्याने या ठिकाणी स्वागत करतो। कार्यक्रमाच्या या ठिकाणी पाहुण्यांचं मार्गदर्शन झाल्यानंतर, आपणास उद्बोधित झाल्यानंतर आपणास पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल आणि त्यानंतर या ठिकाणी राष्ट्रगीताने सांगता होईल। धन्यवाद। धन्यवाद सर। स्वागत आणि सत्काराचा समारंभ सुरू होते। सुरुवात करूया। मी आजच्या पदवीग्रहण समारंभाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्य गुरुवर्या डॉक्टर संजीवनी मुळे मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी पदवीग्रहण समारंभाच्या प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर साधना शाह मॅडम यांचे स्वागत आणि सत्कार करावा। आदरणीय मुळे मॅडम। स्वागत म्हणजे स्नेहाचे बंध, स्वागत म्हणजे स्नेहाचे बंध। असा स्नेह आपण तुमच्या सर्वांच्या प्रती महाविद्यालयात ठेवावा। धन्यवाद। आजच्या समारंभाच्या अध्यक्षा आमच्या सर्वांच्या प्रेरणास्थान माननीय डॉक्टर मुळे मॅडम यांचं स्वागत आणि सत्कार डॉक्टर करवंदे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। सत्कार आणि स्वागत स्वीकारल्याबद्दल आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते। आजच्या सर्वांनी बसावे। पदवीग्रहण समारंभाच्या समारंभ प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या आमच्या सर्वांच्या गुरुवर्या, मार्गदर्शक, प्रेरणास्थान, हिंदी साहित्याच्या अभ्यासक आणि ज्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा मानाचा ठसा उमटलेला आहे अशा प्रमुख पाहुण्या आदरणीय डॉक्टर शहा मॅडम यांचा परिचय करून द्यावा अशी मी विनंती आदरणीय डॉक्टर चौंडेकर मॅडम यांना करते। आदरणीय डॉक्टर चौंडेकर। दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती। आज शासकीय अध्यापक महाविद्यालय संभाजीनगर या ठिकाणी पदवीग्रहण समारंभ साजरा होत आहे आणि पदवीग्रहण समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर, पदवी ग्रहण करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व स्नातक विद्यार्थी बंधू भगिनींनो, या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आदरणीय डॉक्टर शहा मॅडम, ज्या अतिशय अभ्यासू, कर्तव्यदक्ष, कर्मयोगी असलेल्या मॅडम यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। आपल्या नियोजित वेळामध्ये अतिशय अल्प प्रमाणात त्यांचा परिचय देण्यात येत आहे, कारण मॅडमचा परिचय खूप मोठा आहे, काम खूप मोठं आहे त्यांचं। सर्वच क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांच्या कामाचा, कार्याचा ठसा उमटवलेला आहे। अशा या डॉक्टर साधना शाह मॅडम यांचा जन्म झालेला आहे 22 फेब्रुवारी
1949 मध्ये. शिक्षण त्यांचं झालेलं आहे MA प्रथम श्रेणीमध्ये, BEd प्रथम श्रेणी, PhD केलेली आहे 1976 मध्ये मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी, आणि PhD नंतरची डिलीट पदवी देखील मॅडमनी मिळवलेली आहे, प्राप्त आहे. 1997 मध्ये डिलीट पदवी त्यांना प्राप्त झालेली आहे. अध्यापनाचं कार्य त्यांनी अनेक वर्ष केलेलं आहे. जवळजवळ 1976 पासून ते 2009 पर्यंत त्यांनी सरस्वती भुवन कला महाविद्यालय या ठिकाणी ज्युनियर आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे प्राचार्य म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. तुळजाभवानी कला व विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी जून 2010 पासून ते 2014 पर्यंत प्राचार्य म्हणून कार्य केलेलं आहे. अनेक पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे मॅडमच्या. नई कहाणी में आधुनिकता बोध या पुस्तकाचं प्रकाशन आहे. त्याचप्रमाणे कहानी पुरानी बनाम गई, हिंदी कहानी, संरचना और संवेदना, संस्कार और संस्कृति, भाषा और साहित्य के आसपास, सुधी ब्रिजबासिन की नित नित रूप नयो, अशा अनेक कहाणी संग्रह, कथा संग्रहांचं प्रकाशन झालेलं आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ 50च्या वर वेगवेगळ्या चर्चासत्र आणि परिसंवादामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. अध्यक्ष म्हणूनही कार्य केलेलं आहे त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे अनेक पुरस्कार प्राप्त आहेत मॅडमला. त्यामध्ये काही पुरस्कार मी सांगते. अहिंदी भाषी हिंदी लेखक पुरस्कार त्यांना 1992-93 मध्येच मिळालेला आहे. त्यानंतर केंद्रीय हिंदी निदेशालय, भारत सरकार, नई दिल्ली यांच्याद्वारे सुद्धा पुरस्कार त्यांना सृजनात्मक साहित्य पुरस्कार 2009 मध्ये प्राप्त झालेला आहे. रामचंद्र शुल्क पुरस्कार 2008 मध्ये प्राप्त झालेला आहे. राहुल संस्कृत्यायन पुरस्कार 2008-9 मध्ये त्यांना पर्यटन मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली या ठिकाणचा प्राप्त झालेला आहे. हिंदी भाषा भूषण हा सुद्धा पुरस्कार त्यांना मानद उपाधी साहित्य मंडल नाथ याद्वारे 2016 मध्ये त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार लायन्स क्लब औरंगाबाद यांचा सुद्धा मिळालेला आहे. त्यानंतर आदर्श अध्यापक पुरस्कार लायन्स क्लब आणि रोटरी क्लब औरंगाबाद यांचा सुद्धा मिळालेला आहे. तर अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा डॉक्टर साधना शाह मॅडम आपल्याला पदवीग्रहण समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. त्यांनी आपल्या विनंतीला मान दिलेला आहे. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते. या ठिकाणी अतिशय अल्प असा परिचय मॅडमचा मी करून दिलेला आहे. एवढं बोलून मी माझी रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय सोंडेकर मॅडम. अष्टपैलू व्यक्तिमत्व यांचा परिचय झालेला आहे. त्यांच्या नावातच साधना आहे आणि साधनेशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. अशा या प्रमुख अतिथींचा परिचय झालेला आहे. आणि आता मी आपल्या या पदवीग्रहण समारंभाच्या प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर साधना शाह मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी बंधू भगिनी आणि आम्हा सर्वांना उद्बोधित करावे. या पदवीग्रहण समारंभात प्रसंगी बीज भाषण करावे अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय साधना शाह मॅडम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत BEd कॉलेजमधला पदवीदान समारंभात कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि या महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि माझ्या खूप जुन्या स्नेही डॉक्टर संजीवनी मुळे, करवंदेकर सर, चोंडेकर मॅडम, सुभेदार मॅडम,
इतर प्राध्यापकगण, स्नातक मित्रमैत्रिणींनो आणि इतर प्रशिक्षणार्थी, आज तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे की तुम्ही आज पदवी ग्रहण करत आहात. तुम्ही सगळे खूप जास्त उत्तेजित असाल, एक्साइटेड असाल. संध्याकाळी कशी पार्टी द्यायची आणि घ्यायची याचा सुद्धा विचार तुमच्या मनामध्ये चालू असेल. तर मी सगळ्यात अगोदर तुमच्या सगळ्या पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करते, स्वागत करते. हा पदवीदान समारंभ म्हणजे तुम्हाला वाटत असेल की झालं बाबा एकदाच बीएड, तर असं नाही. ही इति नाही अभ्यासाची, हे तर अथ आहे, सुरुवात आहे. तुमच्या आयुष्याची सुरुवात, तुमच्या करिअरची सुरुवात आहे. आणि त्यासाठी आतापर्यंत जे तुम्ही जीवन जगलात त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचं, अधिक दक्ष आणि जबाबदारीचं जीवन जगण्याची सुरुवात तुमची होत आहे. तुम्ही शिक्षक आहात. शिक्षक पासून तुम्हाला आचार्य पर्यंत जायचंय. हे सगळे वेगवेगळे टप्पे आहेत. आचार्य म्हणजे जो आपल्या आचार विचारांमध्ये आदर्श आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत आचार्याला खूप महत्व आहे. कारण प्राचीन काळी हे आचार्यच सगळ्या समाजाचं जडणघडण करीत असे, सगळ्या समाजाला दिशा देण्याचं काम करीत असे. आज ही शिक्षकांचं काम प्रकारांतराने तेच आहे. समाज बदलला, युग बदललं, युगाची आव्हाने बदलली, तरी पण मूलभूत जी कामं आहेत तीच आहे. शिक्षक हा समाजाचा केंद्र आहे. कोणत्याही देशात शिक्षक जसे असतील तसा समाज घडतो. तुम्हाला सांगतात ना, किंवा आता तुम्ही यापुढे ऐकाल की तुम्ही समाज निर्माण करणारे आहेत, निर्माता. तुम्ही नवीन पिढीला घडवणारे आहात. आता नवीन पिढी कशी घडवायची हे तुमच्यावर आहे. नवीन पिढी घडवताना कोणत्या गोष्टीचं पालन करायचं, कोणत्या गोष्टी त्यांच्यामध्ये रुजवायच्या, हे सगळं तुम्हाला ठरवावं लागेल. तुम्ही नवीन पिढी घडवण्याच्या निमित्ताने राष्ट्र उभारणी करता. हे फार महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर आपलं वर्तन खूप चांगलं ठेवावं लागेल. कारण तुम्हाला माहित आहे की विद्यार्थी, तुम्ही तर आता मोठे विद्यार्थी आहात, तरी तुम्ही तुमच्या शिक्षकांचं अनुकरण खूप करता. जाणे अनजाणे ज्याला आपण म्हणतो ना, लहान मुलं तर त्याही पेक्षा जास्त करतात आणि खूप खूप लवकर करतात. त्यामुळे आपण आपलं वर्तन कसं ठेवावं याची जाणीव तुम्हाला आता ठेवावी लागेल. आज समाजात अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या समाज मनाच्या विपरीत घडत आहेत. त्या विपरीत घडू नये त्यासाठी आपल्याला आपली मुलं घडवायची आहे. आपला देश
तरुण आहे असं म्हणतात, त्यात तुमचा समावेश आहे सर. 37 करोड लोकसंख्या आपली तरुण आहे. या तरुणाईला योग्य वळण देण्याचं काम शिक्षकांचं आहे. ह्या शिक्षकांच्या पिढीने तर ते काम खूप चांगल्या रीतीने केलं, त्यामुळे तुम्ही सगळे चांगले निघाले. आज तुम्ही पदवी ग्रहण करता. हेच काम यांचं तुम्हाला पुढे करायचं. हे काम करत असताना नेहमी तुमचा केंद्र बिंदू हा नैतिकतेचा असायला पाहिजे, प्रामाणिकतेचा असायला पाहिजे, कर्मनिष्ठ असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये असल्या तरच त्या आपोआप विद्यार्थ्यांमध्ये रुजवले जातील, ट्रान्सफर होतील. त्यामुळे तुम्हाला तुमची आता दक्ष राहण्याची वेळ आलेली आहे की तुम्ही कसं राहावं. आतापर्यंत आपण काही करत होतो, काही बोलतो, काही घालतो, काही खातो, कसंही वागतो. आम्हाला कोण सांगणार आहे? आम्हाला जसं वाटेल तसं करू आम्ही. पण ह्या पुढे असं चालणार नाही, कारण तुम्ही समाजाचे निर्माते आहात. तुम्ही जसं वागाल तसंच ती नवीन पिढी जी पुढच्या काळातली भारताचे नागरिक आहेत, तुम्ही नागरिक घडवणार आहात. त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी पाळाव्या लागणार आहेत. ह्याचा तुम्ही विसर पडू देता कामा नये. शिक्षक हा नेहमी ज्ञान केंद्रित असावा. तो ज्ञान केंद्रित असला तरच विद्यार्थी ज्ञान केंद्रित राहतील. आणि शिक्षक हा कधीच जुना होत नाही. शिक्षकाला नेहमी नित्य नूतनाशी संपर्क ठेवावा लागतो. आज तुमच्या पुढे खूप आव्हानं आहेत. ह्या लोकांनी जे विद्यार्थी घडवले त्यावेळेचा काळ वेगळा होता. आता मात्र तुमचा काळ वेगळा आहे. आजची नवीन पिढी जी शाळेत शिकते ती अतिशय स्मार्ट आहे. हे तर तुम्ही अनुभव करत असाल. खूप स्मार्ट आहे. आम्ही तर खूप अनुभव करतो. आम्हाला जे ह्या वयात कळत नव्हतं ते त्यांना आजच्या 15-20 वर्षापूर्वीच कळालेलं. आणि दुसरीकडे तंत्रज्ञान, तंत्रशास्त्राचा एक मोठं आव्हान आहे. आज तुम्ही त्या तंत्रज्ञानापासून स्वतःला वंचित ठेवू शकत नाही. आज माहितीचा स्फोट झालेला आहे. गुगल ऑन करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील, चांगल्या काय आणि वाईट काय. त्याला तुम्हाला ठरवायचंय की आपण विद्यार्थ्यांना यातल्या चांगल्या गोष्टी कोणत्या द्यायच्या आहे, आपण कोणत्या ग्रहण करायच्या आहे आणि वाईट कशा सोडून द्यायच्या. हे करत असताना तुमची दृष्टी सतत समाज केंद्रित पाहिजे. समाजाला काय उपकारक आहे, देशाला काय उपकारक आहे, कुटुंबाला काय उपकारक आहे, विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला काय फायदेदायी आहे, याचा विचार करून तुम्हाला या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागेल. तुमच्या सगळ्या नैतिक परंपरांना हे तंत्रज्ञान खूप मोठं आव्हान आहे. ज्याप्रमाणे एखादी गोष्ट चांगली असते त्याचप्रमाणे त्याचे काही दुष्परिणाम पण होत असतात. तर ह्या दुष्परिणामाला तुम्हाला बाजूला करता आलं पाहिजे.
ह्यासाठी तुम्ही तुमची विवेक बुद्धी खूप साबूत ठेवायला पाहिजे. आम्हाला जे खरं वाटतं, आम्हाला जे योग्य वाटतं तेच आम्ही करणार, लोक काहीही म्हणू. शिवाय यात आता पुढच्या तंत्रज्ञानात तर ड्रोन, त्यानंतर तुमचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, रोबोट वगैरे. रोबोट आता आपल्या दाराशी आलेला आहे. मेडिकल सायन्स मध्ये तर रोबोटनेच ऑपरेशन होत आहेत. आता शिक्षणाचं क्षेत्र पण त्याच्यापासून दूर राहू शकत नाही. तर अशा वेळेला या सगळ्या तंत्रज्ञानाला तुम्हाला अवगत तर करावंच लागेल, पण विवेक बुद्धीने याचा वापर कसा करावा हेही तुम्हाला ठरवावे लागेल. एकीकडे आपली दीर्घ भारतीय परंपरा, आपली सांस्कृतिक विरासत, आपली नैतिक मूल्ये, आपली पारंपरिक कौशल्ये, या सगळ्या गोष्टींचं जतन करायचं आहे आणि त्याचबरोबर नवीन सगळ्या तंत्रज्ञानांनाही स्वीकारायचं. या दोघांची सांगड घालून तुम्हाला विद्यार्थ्यांची प्रगती घडवून आणायची आहे, समाजाला उन्नत करायचं. हे सगळं करत असताना तुमची नक्कीच तारेवरची कसरत आहे, यात कोणती शंका नाही. परंतु ती कसरत तुम्हाला स्वीकारावी लागणार, कारण कठीण काम करण्यातच आनंद असतो. सोपी कामं तर सगळेच करतात. तर या युगानुकूल जी आव्हाने आहेत त्या आव्हानांना तुम्हाला स्वीकारण्याची मानसिकता तयार करता आली पाहिजे. बघा, आता शिक्षकांचं इतकं महत्व आहे, आचार्यांचं इतकं महत्व आहे, म्हणूनच आज आपल्या शासनाने, आपल्या देशाच्या पण शासनाने, फक्त महाराष्ट्राचाच नाही, सगळ्या राज्याच्या शासनाने शिक्षकांसाठी खूप खूप चांगली वेतन श्रेणी दिलेली आहे. आता तुम्हाला कोणत्याही गोष्टीची तक्रार नाही, आर्थिक तक्रार. तर हे कशासाठी दिलंय? का शासनाकडे खूप पैसा आहे म्हणून दिलंय का, की तुमच्यावर उधळतो आम्ही? नाही. त्यांची अपेक्षा अशी आहे की ह्या शिक्षकांना आम्ही जितकं चांगलं ठेवू, त्यांना समाजात आम्ही जितकं समृद्ध करू, त्यांना त्यांच्या आरोग्याची जितकी काळजी घेऊ, त्यांच्या मानसची जितकी काळजी घेऊ, तितकी देशाची पिढी चांगली निर्माण होईल. फार मोठी गोष्ट आहे. तर राष्ट्रपती राधाकृष्णनच्या प्रत्येक वाढदिवसाला शिक्षकाला गौरवान्वित केलेलं. तुम्ही कधी ऐकलंय का व्यापाराला गौरवान्वित केलं जातं? नाही. आज शिक्षकांना गौरवित करण्यामागचा उद्देश हाच आहे की त्यांच्यापासून समाजातील इतर लोकांनी प्रेरणा घ्याव्यात आणि समाज चांगला घडवावा. त्यांची आदर्श, त्यांची मूल्ये आणि त्यांचे आदर्श समाजाने स्वीकारावे. म्हणून आज आपल्याकडे शिक्षकांना एवढे वेगवेगळे पुरस्कार पण दिले जातात. राष्ट्रपती कडनं पण पुरस्कार मिळतात आदर्श शिक्षकांना, राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, जिल्हा स्तरावर. मी अशी इच्छा बाळगते की ह्या आज पदवी घेणारे विद्यार्थी राष्ट्रपती पुरस्कार शिक्षकाचा घेण्यास पात्र ठरा. तर ह्या सगळ्या शिक्षकांची जी मेहनत आहे तुमच्या मागे, ती एका अर्थाने सफळ होते. ह्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? अशी मानसिकता असून कामा नये की आता खूप
छान 1,00,000 रुपये पगार मिळतो. आता आपण आणि आपलं कुटुंब, समाजाशी आपलं काही घेणं देणं नाही, राष्ट्राशी तर नाहीच नाही, मुलांशी तर नाहीच नाही. शिकवलं काय, नाही शिकवलं काय, असं करून राष्ट्रपती पुरस्कार नाही मिळणार शिक्षकाचा, आदर्श शिक्षकाचा. त्यासाठी तुम्हाला नेहमी अभ्यास केंद्रित असावं लागेल, नेहमी ज्ञानार्जन करावं लागेल. चला, आता पहिल्या वर्षी आपण ज्या नोट्स काढल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या, त्या 10 वर्ष तेच वापराव्यात. काही आपल्याला करायचं नाही. शाळेत जायचं, 5 तास, घरी येऊन आपली छंदाची कामं, आपल्या कुटुंबाची सेवा करत राहायचं. असं नाही चालणार. शिक्षक हा 24 तास शिक्षक असतो. विद्यार्थी कुठेही भेटला, बाजारात भेटो, रस्त्यात भेटो, कुठेही भेटो, त्यांनी जे काही विचारलं असेल त्याचं उत्तर तुमच्याकडे तत्काळ तयार पाहिजे. तोच खरा शिक्षक. तू उद्या वर्गात विचार असा सांगणारा खरा शिक्षक नसतो. आता तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला खरा शिक्षक बनवायचंय का कुटुंब प्रेमी, कुटुंब वत्सल शिक्षक बनवायचं. कुटुंब, सामाजिक व्यवहार हे सगळं तर चालतच राहणार मरेपर्यंत. त्याला तर काही अंतच नाही, शेवटच नाही. परंतु त्यामधून बाहेर येऊन तुम्ही विद्यार्थ्यांसाठी किती किती करता, काय काय करता, हे जास्त महत्वाचं. तुम्ही शिक्षक हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. झालं आमचं आता MA झालं, MA झालं, PhD झालं, आता आम्हाला अभ्यासाची काही गरज नाही. आता कशाला शिकायचं आणि कशाला पुस्तकं करायची, घरातली पुस्तकं विकून टाका सेकंड हँड, असं कधी चालत नाही. ती तुमच्या घरातली पुस्तकं हे तुमचे अलंकार आहेत. ती पुस्तकं पाहूनच तुमच्या व्यक्तिमत्वाची चाचणी येणारा अतिथी करू शकतो. तर हे ज्ञानार्जित असणं, युगानुकूल असणं, समाजात जे वारंवार बदल घडतात त्या सगळ्यांशी आपण परिचित राहायला पाहिजे. नाहीतर अनेक ठिकाणी असं दिसतं की शिक्षक एक साधा वर्तमानपत्रही वाचत नाही, रेडिओवरच्या बातम्याही ऐकत नाही एकदाही दिवसात. मग त्याला कसं कळणार समाजात काय चाललंय? आणि तो विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी कसं परिचित करून देईल? तर ह्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. शिक्षक हा विद्यार्थ्यांना अतिशय प्रिय असतो. तो एकदा आई वडिलांचं ऐकणार नाही, पण बाईंचं, सरांचं ऐकेल. छोटे विद्यार्थी म्हणतात आईला, तू सांगते ते बरोबर नाही, माझ्या बाई हेच म्हणतात. तर माझा बाई हेच म्हणतात हा किती मोठा विश्वास आहे. आणि त्या विश्वासाला तुम्ही पात्र ठरायला पाहिजे, तरच खरे शिक्षक तुम्ही होऊ शकता. ह्या अर्थानेच मी सुरुवातीला म्हणाले की तुमच्या करिअरची आज इतिश्री नाही, आज अथश्री आहे. तुम्हाला आजपासून सुरुवात करायची आहे एक वेगळ्या जगात जाण्याची, एक वेगळं व्यक्तिमत्व घडण्याची. आतापर्यंत तुमच्या मध्ये जे संस्कार तुमच्या गुरुवर्यांनी आतापर्यंत केले, त्या संस्काराच्या आधारे तुम्हाला गुरुवर्य व्हायचे, उत्तम गुरुवर्य व्हायचे, उत्कृष्ट गुरुवर्य व्हायचे. आणि तुम्हाला नवीन पिढी घडवायची आहे. मला असं वाटतं, मला दिलेली वेळ संपलेली आहे, तर मला असं वाटतं की तुम्ही लोक शिक्षक कसा असावा यावर नक्कीच मनन चिंतन कराल. आणि मी अजून एक गोष्ट सांगेन की शिक्षक होणं हे भाग्याचं असतं.
शिक्षकाला जो आनंद असतो तो इतर कुणालाही नसतो. आता मॅडम या महिन्यातच निवृत्त होत आहेत. त्यांना तुम्ही विचारू शकता की त्यांना या एवढ्या वर्षाच्या, त्या म्हणाला आता मला की मी काय 39 वर्ष नोकरी केली, किती मोठा काळ. त्या काळात किती विद्यार्थी भेटले, किती विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण दिलं, वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण दिलं, मूल्ये शिकवली, कौशल्य शिकवली, त्यांची क्षमता विकसित केली, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष. तर किती जण म्हणजे शिक्षकाचं बँक बॅलन्स म्हणजे खूप ओळख. तुमचे विद्यार्थी तुम्हाला दिसतात आणि हा अनुभव अशा निवृत्तीच्या काठी आलेल्या माणसांना जाणवतो. तर शिक्षक हा एक समाजात अमूल्य अशी निधी आहे. सगळ्यांना हा मान मिळत नाही. व्यापारी निवृत्त होताना म्हणेल माझ्याकडे किती बँक बॅलन्स आहे, माझ्याकडे किती जमीन जुमले आहे, किती घरदारे आहे. शिक्षकाला जिथे तिथे विद्यार्थी भेटतात, जिथे तिथे नमस्कार करतात, आदराने बोलतात, हा एक खूप मोठा सन्मानच त्यांचं बँक बॅलन्स असतं. का मॅडम तुम्ही सहभागी म्हणजे सहमत आहेत? कारण मी हा अनुभव आजपर्यंत घेते आहे. तर तसा अनुभव तुम्हाला घेण्यासाठी पण तुमची पुढची वाटचाल तुम्हाला करावी लागेल. सगळे शिक्षक बनत नाही. शिक्षक हा हाडाचा असला पाहिजे. वर 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 नाही. 24 तास त्याला ध्यास असायला पाहिजे की मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी काय करू, मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी काय करू. तेव्हा तुम्ही राष्ट्रपती भवनात जाऊन आदर्श शिक्षकाचा पुरस्कार घेऊ शकता. समजलं? मला तुम्ही एक खूप शिक्षकाचा व्यवसाय हा उदात्त व्यवसाय, फार नोबल करिअर आहे. तुम्ही या सगळ्या नोबल करिअरमध्ये आता एंट्री करताय, प्रवेश करताय. मी ह्या व्यवसायाला नोबल कॉजसाठी वापरण्याची तुम्हाला विनंती करते आणि तुम्ही 2 शब्द ऐकून घेतले त्यासाठी तुमचे आभार मानते. संयोजकांनी मला इथे बोलवलं आणि हा पहिला पदवी ग्रहण समारंभाचा मलाही अनुभव घेता आला. त्यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. असंच मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. यानंतर आपल्या या पदवी ग्रहण समारंभाच्या अध्यक्षा, आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य तथा ISCच्या संचालक गुरुवर्या डॉक्टर संजीवनी मुळे मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं आणि आम्हा उपस्थितांना उद्बोधित करावं. आदरणीय डॉक्टर संजीवनी मुळे. आजच्या पदवीग्रहण समारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी डॉक्टर साधना शाह मॅडम, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बंधू भगिनी, 1954 साली स्थापन झालेल्या महाविद्यालयाचा पहिला पदवीदान समारंभ, पदवीग्रहण समारंभ आपण त्याला म्हणूया, आज होत आहे. आणि म्हणून तुम्ही सगळेजणच भाग्यवान आहात. पदवी घेणारे स्नातकही भाग्यवान आहेत आणि हा कार्यक्रम बघणारे, या कार्यक्रमाचे साक्षीदार हे देखील भाग्यवान आहेत. कारण पुढच्या वर्षी हे देखील पदवी घेण्यासाठी या पुढच्या रंगांमध्ये बसणार आहेत. गुरुवर्य शहा मॅडम कडून तुम्ही आता बरंच काही ऐकलं. प्राचीन काळी आपल्याकडे गुरुकुल पद्धती ज्या वेळेला अस्तित्वात होती त्यावेळेला 12 वर्ष ज्ञान ग्रहण केल्यानंतर ज्या वेळेला तो गुरुकुलामधला विद्यार्थी हा पुन्हा आपल्या स्वगृही जात असे, त्यावेळेला त्या गुरुकुलाचे आचार्य त्याला एक उपदेश
देत असत. कोणता उपदेश? सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायान्मा प्रमदा. खरं बोल, धर्माचं आचरण कर आणि हा स्वाध्याय कायम चालू ठेव. आता मॅडमने हेच सूत्र सांगितलं की शिक्षक हा आजन्म शिक्षक हा विद्यार्थी असतो. कोणाचा विद्यार्थी असतो? तर हा शिक्षक हा सतत अध्ययनशील असला तरच तो शिक्षक म्हणून जिवंत राहतो. आता मॅडमने उल्लेख केला की त्याच नोट्स पुन्हा पुन्हा वापरणं हा खरा शिक्षक नाही करत. गुरुवर्य चिपळूणकर असं म्हणायचे की शिक्षक या शिक्षकाचा विद्यार्थी हे दैवत आहे. आणि आपण आपल्या घरी जसा नैवेद्य दाखवत असतो देवाला, हा आपण शिळ्या अन्नाचा कधीच दाखवत नाही. तर घरामध्ये केलेलं ताजं जे अन्न असेल, या ताज्या अन्नाचा नैवेद्य आपण दाखवतो. विद्यार्थी जर माझं दैवत असेल तर विद्यार्थ्याला रोज मी ताजं शिकवलं पाहिजे, रोज मी अभ्यास केला पाहिजे, रोज स्वाध्याय केला पाहिजे. कारण ही शिक्षण देणं म्हणजे ही बालब्रह्माची उपासना आहे असं चिपळूणकर सर हे नेहमी म्हणायचे. मॅडमनी तुम्हाला असं सांगितलं की शिक्षक हा नेहमी विद्यार्थीनिष्ठ असावा. 24 तास तो विद्यार्थ्यांच्या समोर आहे. आणि म्हणून मी महाविद्यालयामध्ये मी युनिफॉर्म मध्ये वावरेल, घरी गेल्यानंतर किंवा रस्त्यामध्ये मी कसंही वागेल असं जर म्हटलं तर तुमचा विद्यार्थी हा सतत तुमच्याकडे हे अनेक सीसीटीव्ही कॅमेरे सतत बघत असतात. बाहेर समाजामध्ये देखील तुम्ही कसं वावरता कदाचित तुम्हाला कल्पना नसते की माझा विद्यार्थी हा समोरून जातोय, पण तो तुम्हाला बघत असतो. आणि तुम्ही जेव्हा एखादी चुकीची गोष्ट करत असता त्यावेळेला त्या शिक्षका विद्यार्थ्याच्या मनामध्ये असणारी तुमची प्रतिमा ही हळूहळू मलिन होत जाते. आज आपण असं बघतोय की विद्यार्थी हे शिक्षकाला फार मान देत नाही. तुम्ही आता शाळांमध्ये इंटर्नशिप केली आहे, तुम्हाला अनुभवाला आलं असेल की विद्यार्थी तुमच्याशी कसं वागतायत, का विद्यार्थी असं वागतात. आणि मग तुम्ही असं म्हणता की आजकालचे विद्यार्थीच असे झाले, त्यांना कसा मान द्यावा, शिक्षकाशी कसं वागावं हे कळत नाही. पण आपण जर अंतर्मुखून विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आपणच कुठेतरी चुकतोय. विद्यार्थ्यांनी आपल्याला मान द्यावा असं आपण वागतो आहोत का? आपण कुठे चुकतो आहोत का? आपण विद्यार्थ्यांसमोर एक बोलतो आहोत आणि त्याच्या विरुद्ध आपण करतो आहोत, असं काही घडतंय का? असं कुठेतरी आपल्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये विसंगती असेल तर विद्यार्थी तुमचं कधीही ऐकत नाही. आणि म्हणून असं म्हणतात की शब्दांनाही शील असतं. सगळ्यांनी खेड्याकडे चला असं म्हटलं तर कुणी खेड्याकडे जाणार नाही. पण महात्मा गांधीजींनी जेव्हा खेड्याकडे चला असं म्हटलं त्यावेळेला त्यांच्या मागे एक फौज उभी राहिली. शब्द तेच आहेत, वाक्य तेच आहे, पण कोणाचं ऐकावं आणि कोणाचं ऐकू नये हे सगळेजण ठरवत असतात. आणि म्हणून मी जे म्हटलं की अनेक सीसीटीव्ही कॅमेरे तुमच्याकडे बघत असतात आणि त्यावरून तुम्हाला किती मान द्यायचा आहे विद्यार्थी ठरवत असतात. मॅडम असं म्हणाले खूप विद्यार्थी हुशार आहेत. खरंच आपल्याला लक्षात येत असेल की बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांपेक्षा आपण कमी आहोत का असं आपल्याला जाणवायला लागतं. तंत्रज्ञानाचा प्रस्फोट झालाय असं म्हटलं जातं. या तंत्रज्ञानामुळे एका गुगलच्या क्लिकवर सगळं ज्ञान विद्यार्थ्याला मिळू शकतंय. तुम्ही काय वेगळं करणार? त्यामुळे तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी म्हणून तुम्हाला ते ज्ञान, जसं मॅडमने सांगितलं की चांगलं आणि वाईट ओळखता आलं पाहिजे. तंत्रज्ञान हे दोन्ही दृष्टीने दुधारी शस्त्र आहे. त्याचा चांगलाही वापर होतो आणि त्याचा वाईटही वापर होतो. हे कोरोना काळात तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आपण शिक्षणासाठी म्हणून विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मोबाईल दिला. तुम्ही देखील बरंचसं ऑनलाईनच शिकलेले आहात. आणि त्या काळामधले विद्यार्थी हे कोविड काळामधले विद्यार्थी हे ऑनलाईनच शिकलेले आहेत. आपण एक शिक्षणाचं साधन म्हणून मोबाईल त्यांच्या हातात दिला. आज आपल्याला काय दिसतंय? त्या मोबाईलचा वापर चांगला करण्यापेक्षा वाईटच करण्याकडे मुलांचा कल आहे. जे पाहू नये ते मुलं या मोबाईलमध्ये बघतायत आणि आता आपल्याला ते काढून घेणं खूप अवघड झालंय. आणि म्हणून तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हे तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. हंस क्षीर न्याय असं म्हटलं जातं की दूध का दूध और पाणी का पाणी. सत्सद विवेक बुद्धीचा आता मॅडमने उल्लेख केला की तुम्ही तुमची सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे, तरच विद्यार्थ्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत होईल. त्यांना कळेल की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हेच विद्यार्थ्यांना शिकवण्याची गरज आहे. आज आपण असं बघतो की चांगल्या शाळांना चांगले शिक्षक मिळत नाहीत. अनेक संस्थाचालक असे आहेत, अनेक मुख्याध्यापक असे आहेत
की ते आम्हाला सांगतात की मॅडम चांगला शिक्षक द्या या विषयाचा. आणि खरंच आम्हाला तो शोधावा लागतो. बीएडच्या फौजा आहेत, अनेक बेकार आहेत, पण चांगला शिक्षक द्या असं म्हटल्यानंतर आम्हाला खूप विचार करावा लागतो. बीएड झाला म्हणजे तो चांगला शिक्षक झाला असं अजिबात नाही. मॅडमनी सांगितलं की ही तर सुरुवात आहे, अथ आहे, इथे नाही. आणि मग तुम्ही किती पुढे जाता याच्यावर तुमचं पुढचं अस्तित्व किती टिकणार आहे हे अवलंबून आहे. आणि म्हणून चांगले जे शिक्षक आहेत त्यांना चांगल्या शाळा मिळत नाहीत, त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळत नाही. आणि ज्या चांगल्या शाळा आहेत त्यांना चांगले शिक्षक मिळत नाहीत. ही आजची परिस्थिती आपल्याला दिसतेय. आणि म्हणून या काळामध्ये जर आपल्याला उभं राहायचं असेल, टिकायचं असेल, आमचा काळ हा वेगळा होता असं मॅडमनी सांगितलं. आम्ही 39 वर्ष नोकरी मी देखील केली, पण आजचा काळ हा स्विच करण्याचा काळ आहे. जिथे चांगला पगार मिळेल तिथे जातात. तुम्ही आजूबाजूला बघा, शिक्षक कमी जातात, पण बाकी सगळ्या कंपन्यांमध्ये वगैरे तुम्ही बघा की चांगलं पॅकेज मिळालं की विद्यार्थी मुलं चालले तिकडे. तिथे फार अटॅचमेंट वगैरे हा काही प्रकार नसतो, तो प्रकार इथे असतो. कमी जरी पगार मिळाला तरी शिक्षक बऱ्याच वेळेला टिकून राहतात, कारण काहीतरी समाधान मिळतं. जे आता मॅडमनी तुम्हाला सांगितलं की अनेक वर्षांनी विद्यार्थी जरी भेटला तरी तो खूप आदराने आपल्याकडे बघतो. इतर कुठल्याही व्यवसायामध्ये आपल्याला हे दिसत नाही. आणि म्हणून शिक्षक हा विद्यार्थीनिष्ठ असेल, विद्यार्थी हे ज्ञाननिष्ठ असेल तर समाजाची प्रगती होईल. न्यू एज्युकेशन पॉलिसीचं हेच उद्दिष्ट आहे. आपल्याला राष्ट्र निर्मिती हे आपलं ध्येय आहे. आणि या नवीन शैक्षणिक धोरणाचे तुम्ही आता त्याची अंमलबजावणी, प्राथमिक शिक्षणाला सुरुवात झाली असेल, नवीन आकृतीबंधाला सुरुवात झाली असेल, अशा वेळेला काळाच्या गरजा जर आपल्याला भागवायच्या असतील तर एक शिक्षक म्हणून आपण समर्थ शिक्षक बनलं पाहिजे. तरच तुम्ही तुमच्या कार्याचा ठसा उमटवाल. पर्यायाने या महाविद्यालयाचंही नाव, महाविद्यालयाचे तुम्ही ब्रँड अँबॅसेडर आहात. तुम्ही जिथे जाणार, तुम्ही ते जिथे चांगलं जर शिकवलं तर म्हणतील की महाविद्यालयाने तुम्हाला चांगलं शिकवलं. तुम्ही जर तिथे काही वाईट वागलात, चुकीचं वागलात तर तुम्हाला हेच शिकवलं का असं देखील तिथे समाज विचारणा करेल. आणि म्हणून चांगल्या अर्थाने तुम्ही या महाविद्यालयाचे ब्रँड अँबॅसेडर व्हावं आणि या महाविद्यालयाचाही तुम्ही सगळीकडे या महाविद्यालयाचं यश पोचवावं अशी या ठिकाणी मी तुम्हाला असं आवाहन करते. एक अभिमानास्पद बाब आम्हाला यावर्षी आहे की आमचे 34 विद्यार्थी यावर्षी टीईटी आणि सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण झाली. आणि दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेले 34 विद्यार्थी. प्रथमच आमच्याही इतिहासामध्ये ही घटना पहिल्यांदा घडलेली आहे. म्हणजे तुम्ही पात्र झाला आहात, शिक्षक होण्यासाठी पात्र झाला आहात. पण तुम्हाला आदर्श शिक्षक म्हणूनच सिद्ध व्हायचं असेल आणि मॅडमने सांगितलं तसं राष्ट्रपती पुरस्कार मिळवायचं असेल तर केवळ तुम्हाला शिकवून हे मिळणार नाही. तुम्हाला विद्यार्थ्यांच्या बद्दलचं प्रेम तुमचं त्या ठिकाणी जागृत झालं पाहिजे. या आदर्श शिक्षक पुरस्काराच्या कमिटीवर मी 3 वर्ष काम केलं, राज्य आणि राष्ट्रीय पुरस्काराच्या कमिटीवर. त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की खूप काम करणारे लोक आहेत. आपण मात्र तिथल्या तिथे खूप मंडप वृत्ती आपली आहे. आपण तिथल्या तिथेच फिरतो आणि आपल्याला असं वाटतं की मी फारच ग्रेट आहे. पण तुम्ही थोडंसं आजूबाजूला पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की पूर्ण जीवन वाहून देणारे, वाहणारे शिक्षक देखील आपल्या आजूबाजूला आहेत. आणि असे शिक्षकच पुरस्कार प्राप्त होतात. आणि तुम्हाला जर असे पुरस्कार मिळवायचे असतील तर तुम्हालाही हेच करावं लागेल. एक मिशन म्हणून तुम्हाला हे ज्ञानदानाचं काम करावं लागेल. असं तुम्ही करावं अशी शुभेच्छा मी तुम्हाला देते आणि माझं अध्यक्षीय भाषण थांबवते. अध्यक्षीय भाषणाबद्दल आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते. यानंतर आदरणीय डॉक्टर गायकवाड सर यांना आभार प्रदर्शन करण्यासाठी विनंती करते. आदरणीय डॉक्टर गायकवाड सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या अंतर्गत 2019-21 या 2 वर्षीय बीएड तुकडीच्या पदवीग्रहण समारंभासाठी या शासकीय अध्यापक महाविद्यालय संभाजीनगर या महाविद्यालयाच्या पदवीग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा आभार प्रदर्शनाचा
एक औपचारिक प्रसंग माझ्यासमोर सादर करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. या पदवीग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख मार्गदर्शिका पाहुण्या डॉक्टर साधना शाह मॅडम यांचं मी त्या प्रसंगी आभार व्यक्त करतो. त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या या महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा या कार्यक्रमाच्या अध्यक्षा गुरुवर्या डॉक्टर संजीवनी मुळे मॅडम यांचंही या प्रसंगी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर करवंदे सर, डॉक्टर चौंडेकर मॅडम, डॉक्टर सुभेदार मॅडम, डॉक्टर पद्मे सर, या महाविद्यालयाचे ग्रंथपाल यांचाही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या महाविद्यालयामध्ये PhD सुरू असलेले सर्व विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित आहेत, त्यांचाही आभार व्यक्त करतो. आणि मुख्य म्हणजे ज्यांना पदवी ग्रहण करायचे आहे असे 19-21चे सर्व विद्यार्थी या प्रसंगी उपस्थित आहेत, त्यांचेही या प्रसंगी आभार व्यक्त करतो. आणि उर्वरित सर्व BEdचे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी, BEdचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी या सर्वांचेही आभार व्यक्त करतो. कार्यालयीन कर्मचारी यांचेही आभार व्यक्त करतो. या पदवीग्रहण सोहळ्याला ज्या ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी मदत केली, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि पुढील सूत्रे संयोजकांकडे सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या BEd पदवीस पात्र ठरलेल्या स्नातकांचा पदवी ग्रहण समारंभ सुरू करण्यासाठी अध्यक्षांनी प्रमुख अतिथींना विनंती करावी अशी मी विनंती करते. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर साधना शाह मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी पदवी ग्रहण समारंभाची सुरुवात करावी. पदवी ग्रहण समारंभ सुरू करण्यासंदर्भात प्रमुख अतिथींनी घोषणा करावी अशी मी त्यांना विनंती करते. पदवी ग्रहण समारंभ सुरू झाला आहे असे मी घोषित करते. यानंतर पदवी ग्रहण समारंभात उपस्थित स्नातकांना पदवी प्रमाणपत्र वितरणाची सूत्रे मी आदरणीय डॉक्टर पद्मे सर यांच्याकडे सोपविते. आदरणीय डॉक्टर पद्मे सर. धन्यवाद मॅडम. सन्माननीय व्यासपीठ, BEd प्रशिक्षणार्थी, संशोधक, विद्यार्थी व आजच्या या समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व स्नातक, प्रत्यक्ष पदवी वितरणाला सुरुवात होत आहे. मी ज्या स्नातकाचं नाव पुकारेल त्यांनी आपल्या डाव्या बाजूने व्यासपीठावर यायचं आहे आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते पदवी ग्रहण करून आपल्या उजव्या बाजूने व्यासपीठावरून खाली उतरायचं आहे. सर्वप्रथम मी गायकवाड आकांक्षा रावसाहेब यांना पदवी ग्रहण करण्यासाठी आमंत्रित करतो. प्रमुख अतिथींना विनंती करतो की त्यांनी पदवी प्रदान करावी. इंगळे प्रज्ञा भास्कर, जाधव रुपाली विश्वनाथ,
पौर्णिमा संजय, जाय भाया आतिश सुधाकर राव, मांटे योगेश रमेश, मस्के सोमनाथ कचरू, मस्के गणराज सुभाष, पाटील अश्विनी दिलीप, पवार श्याम नानासाहेब, राठोड जगदीश सुधाकर, सरोदे दीपक लक्ष्मण, शिंदे दीपक दिगंबर, तंवर राहुल हेमंत, वानखेड़े निशा अशोक, मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं व पुढील सूत्रे मी सूत्रसंचालक यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्व पदवी ग्रहण केलेल्या स्नातकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचंय. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल. राष्ट्रगीतासाठी आपण उभं राहायचं. ग्रेट. सावधान. भारत माता की जय. भारत माता की जय. ग्रेट. विश्राम. सर्वांनी उभेच राहायचं आहे. आता दीक्षांत मिरवणूक. सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी मिरवणूक
मार्गक्रमण झाल्यावर इथेच थांबायचं आहे. पुढच्या सूचना दिल्या जातील. मान्यवरांची मिरवणूक मंचापासून परतीच्या मार्गाने रवाना होत आहे. सर्वजण उभे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. मिरवणुकीनंतर पुढच्या कार्यक्रमाच्या सूचना आपल्याला मिळतील. आपण सर्वांनी इथेच थांबायचं आहे. मिक्स नको होऊन नका. प्रतीक आहे. नाही प्रोटोकॉल आहे. नाही आपल्यालाच अरेंज करायचं. विसर्जन कुठे करायचं मॅडम? म्हणजे तिथपर्यंत का गेट पर्यंत जायचं? तिकडे जा तुम्ही. इकडे जा. प्राचार्यक्रम तिकडे जाणार आहेत आता. तिथून एक काढा आणि तिथे विसर्जित आता काढू ना. मग काढूया ना. तिथला शेवटचा फोटो काढून घेऊ मग विसर्जन. आपण थांबायचा. आता इथला फोटो काढून घ्या. सगळे आलेत का? सगळे सगळे उभे राहा. सगळे या पुढे खाली घेऊ का थोडं? आलाही पाहिजे. आपल्याला फोटो फोटो